Welcome to all of you in my YouTube channel. 7th Standard Mathematics, चॅप्टर नंबर 1 आहे जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन. तर त्याच्यातलं प्रॅक्टिस सेट 3 आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके. सो क्वेश्चन त्याच्यामध्ये एकच आहे क्वेश्चन आणि फिगर ज्या ड्रॉ करायच्या आहेत डायग्राम त्या टोटल 4 आहेत. ओके. त्यातला फर्स्ट वन बघूया. ड्रॉ अ ट्रायंगल विथ मेजर्स गिवन बिलो. ओके. ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे आपल्याला. फर्स्ट ट्रायंगल आहे ट्रायंगल MAT. ओके. हा टी आहे. ओके. ट्रायंगल MAT त्याच्यामध्ये MA आहे 5.2 सेंटीमीटर. अँगल ए काढायचा आहे 80 डिग्री. लेंथ ऑफ AT इज 6 सेंटीमीटर. तर मेन डायग्राम काढण्याआधी आपण रफ डायग्राम काढणार आहोत. रफ डायग्राममध्ये आपण एक्झॅक्टली काय तेवढ्या सेंटीमीटरचे नाही दाखवायचे. फक्त बेस कोणता घ्यायचा, अँगल कसे घ्यायचे त्याची आयडिया आपल्याला रफ डायग्राम मधून येते. त्यामुळे पहिल्यांदा रफ डायग्राम काढूया. सो MA आहे 5.2 सेंटीमीटर, AT आहे 6 सेंटीमीटर. कुठला अँगल दिलाय? ए. दोघांमध्ये पण ए आहे. मोठा आहे याच्यामध्ये लेंथ AT. तो थोडा मोठा आहे त्यामुळे बेस म्हणून काय घेऊया? AT घेऊया. रफ डायग्रामसाठी म्हणून असा AT 6 सेंटीमीटर. त्याच्यानंतर आपल्याला अँगल ए जो काढायचा आहे तो घ्यायचा आहे 80 डिग्री. तर तो घेऊया 80 डिग्री हा. वरती जो आपल्याला पॉईंट मिळणार आहे तो असणार आहे एम आणि मग हा इकडे जोडून घ्यायचा. त्यासाठी AM किती घ्यायचा आहे? AM किंवा MA 5.2 सेंटीमीटर. तर ही झाली आपली रफ डायग्राम. आता त्याच्यावरून आपण मेन डायग्राम काढूया. सो बेस किती घ्यायचा आहे? AT. ओके. आता बरोबर स्केलने व्यवस्थित AT काढा 6 सेंटीमीटर. 0 पासून स्टार्ट करा. 0 टू 6. ओके. 0 टू 6 हा आपण इथे ड्रॉ केला. तो ड्रॉ केल्यानंतर 0 टू 6 नंतर म्हणजे AT आपण काढला. ओके. 6 सेंटीमीटर. AT 6 सेंटीमीटर. नाव अँगल E. अँगल E कितीचा काढायचा आहे आपल्याला? तर 80 डिग्रीचा काढायचा आहे. सो हे आपला प्रोटेक्टर आहे. तर या प्रोटेक्टरमध्ये ही जी मिडलची लाईन आहे ती ए वर ठेवायची आणि टी हा पॉईंट इकडे आहे. ओके. तर इकडून अँगल मेजर करायचा. बरोबर ए त्या मिडल लाईनला ठेवायचा आणि ह्या लाईनला ही खालची लाईन जॉईन करायची व्यवस्थित. ए बरोबर त्या मिडलला ठेवला, लाईनला लाईन जॉईन केली खालची. आणि मग इकडून स्टार्ट करायचं. ओके. इथल्या 0 पासून स्टार्ट 0, 10, 20 किती आहे अँगल तो? 80 डिग्रीचा आहे. 80 डिग्री. तर इथे आपण ए काढला. तो किती डिग्रीचा आहे? 80 डिग्रीचा. ओके. ए इज इक्वल टू 80 डिग्री. तर तो काढला आपण 80 डिग्रीचा. देन AM किंवा MA आपल्याला किती घ्यायचं आहे? 5.2 सेंटीमीटर. तर त्यासाठी कंपास आणि कंपासमध्ये डिस्टन्स घ्यायचा 5.2 सेंटीमीटर. सो 0ला 0 मॅच केला बरोबर हा इथे म्हणजे 0वर ठेवला कंपासचा टोक आणि हा 5 सेंटीमीटर झाला. 5.1 अँड 5.2. ओके. कंपासमध्ये किती डिस्टन्स घेतलं? 5.2. त्याच्यानंतर ते ए वर ठेवा. इथे बरोबर ए वर ठेवा आणि मग हा असा आर्क मारा. तर तो आर्क जिथे इंटरसेक्ट करतोय त्या पॉइंटला एम म्हणा. ओके. जसा इथे आहे एम तसा हा एम मिळाला आणि एम आणि इकडचा टी जॉईन करून घ्यायचं म्हणजे आपला ट्रायंगल तयार होईल. ओके. दॅट इज ट्रायंगल MAT. तो बरोबर टी ला जॉईन करून घ्या आणि इथे लिहा MA इज इक्वल टू वॉट? 5.2 सेंटीमीटर. सो फर्स्ट फिगर आपण ड्रॉ केलेले. नाव नेक्स्ट वन. So next in triangle NTS, angle T is equal to 40 degree. NT आणि TS इक्वल आहेत. बोथ आर 5 सेंटीमीटर. अँड ह्याच्यावरून दोन्ही इक्वल आहे. दोन्ही पण 5 सेंटीमीटर आहेत. सो बेसला तुम्ही NT पण घेऊ शकता, TS पण घेऊ शकता. तर मी इथे रफ फिगरमध्ये काय करणार आहे? TS ॲज अ बेस खाली घ्यायचा आहे तो बेसला. तो बेसला घेतल्यानंतर तर हा आहे आपला TS. TS किती घेतलेला आहे? 5 सेंटीमीटर. ओके. तर हा आधी काढायचा. ही रफ फिगर आहे. इथे काय तुम्ही एक्झॅक्टली इथे 5 सेंटीमीटर्स घ्यायला पाहिजे असं नाही. तर हा रफ फिगरमध्ये ड्रॉ करा 5 सेंटीमीटर. देन अँगल T 40 डिग्रीचा काढायचा आहे. तर हा T वर ठेवा आणि हा असा 40 डिग्री काढूया. तो काढल्यानंतर TS सुद्धा किती आहे? सॉरी NT वरचा N समजा इथे काढला आपण याला. ओके. हा 40 डिग्री इथे मिळाला आपल्याला. ते एवढाच पार्ट दाखवा. पुढचा जो ती लाईन पुढे गेली ती काय ड्रॉ करू नका. NTS. ओके. तर हा इकडे सुद्धा किती घ्यायचा? NT 5 सेंटीमीटर. तर अशी रफ डायग्राम झाली. आता मेन डायग्राम काढूया आपण. मेन डायग्राममध्ये TS बेस किती घ्यायचा आहे आपल्याला? तर तो बेस घ्यायचा आहे 5 सेंटीमीटर म्हणजे 0 टू
5 दॅट इज 5 सेंटीमीटर. ओके, 0 टू किती घ्यायचा तो 5. तर तो ड्रॉ केला 5 सेंटीमीटरचा टीएस इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, नाव अँगल टी. तर हा बरोबर प्रोटेक्टर घ्यायचा आणि प्रोटेक्टरने ही जी मिडल लाईन आहे ती टी वर इथे घ्यायची आणि लाईनला बरोबर ही खालची लाईन मॅच करायची. बरोबर दोन्ही लाईन अशा एकमेकांवर ठेवायच्या. यस हा पॉईंट इकडे आहे, त्यामुळे इकडून मेजर करायचं, इकडच्या 0 करून 0, 10, 20, 30 अँड 40. तो हा येणार आपला 40 डिग्री. ओके, तर हा पहिल्यांदा ड्रॉ करूया 40 डिग्री. तो 40 डिग्री घेतल्यानंतर आपल्याला परत एन टी पण किती सेंटीमीटर पाहिजे 5 सेंटीमीटर. सो स्केल घ्यायचं, स्केलच्या साह्याने 0 टू 5. ओके, 0 टू 5 सेंटीमीटर किंवा ऑलरेडी तुम्ही 5 सेंटीमीटर काढलाय त्याच्यावर ठेवून सुद्धा तुम्ही तोच 5 सेंटीमीटर घेऊ शकता. ओके, मग आता टी वर ठेवला आपण. तो टी वर ठेवल्यानंतर हा आर्क असा इथे मारा. तो मारल्यानंतर जिथे तो आर्क इंटरसेक्ट होतं त्याला म्हणूया एन, आणि फक्त आता काय राहिलं मग एन आणि एस जॉईन करून घ्यायचं. ओके, सो दिस इज एन टी एस. एन टी एस हा ट्रायंगल काय केला आपण ड्रॉ केला. ओके, सेकंड वन कम्प्लीट झाला. तर थर्ड डायग्राम बघूया. थर्ड क्वेश्चन, इन ट्रायंगल एफ यू एन. ओके, एफ यू इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, यू एन इज इक्वल टू 4.6 सेंटीमीटर, अँगल यू इज इक्वल टू 110 डिग्री. तर एफ यू आपल्याला 5 सेंटीमीटर घ्यायचं आहे, यू एन 4.6 आणि यू किती डिग्रीचा काढायचा आहे 110. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय करूया, एफ यू हा ड्रॉ करूया. तर इथे रफ डायग्राम आहे. रफ डायग्राम मध्ये काय एक्झॅक्टली तेवढं घ्यायची गरज नाही, कारण एफ यू आणि यू एन मध्ये कोण मोठा आहे एफ यू, तर तो बेस म्हणून घेऊया आणि मग अँगल यू कितीचा काढूया 110. तर रफ डायग्राम मध्ये काय एक्झॅक्टली तुम्ही तेवढंच 5 सेंटीमीटर घ्यायला पाहिजे असं काही नाही. तर रफ डायग्राम आहे. सो ड्रॉ फर्स्ट ऑफ ऑल एफ यू. हा एफ यू 5 सेंटीमीटर असेल मेन डायग्राम मध्ये. देन अँगल यू जो असणार आहे आपला तो 110 डिग्रीचा असणार आहे. सो वरती कुठेतरी एन मिळेल, यू एन, आणि मग हा जॉईन करून घ्यायचा इकडे. एफ यू एन. यू एन कितीचा काढायचा आहे 4.6. यू किती डिग्रीचा आहे 110. तर ही आपण रफ डायग्राम काढली, म्हणजे कसा ट्रायंगल काढायचा ते आपल्याला आयडिया येईल. आता मेन डायग्राम मध्ये फर्स्ट ऑफ ऑल एफ यू कितीचा आहे 5 सेंटीमीटर. सो 0 टू 5. ओके, हा ड्रॉ केला एफ यू. त्याच्यानंतर अँगल यू 110. ओके, हा जो मार्क आहे तो यू वर ठेवायचा इथे, यू वर ठेवायचा आणि तो असा खाली घ्यायचा इथे. ओके, यू बरोबर लाईनला लाईन मॅच केली आणि आता यू किती डिग्रीचा आहे 110. आता बघा मागच्या वेळी सगळे पॉईंट इकडे होते ना जे ड्रॉ करायचे, आता एफ इकडे आहे, इकडचा 0 करून स्टार्ट करायचं. म्हणजे इथल्या 0 कडून म्हणजे हा 0 झाला. 0 सॉरी इथला वरचा 0, 10, 20, 30, 40, वरचा इथं वरच्या भागातला 90, 100, 110. ओके, 110 डिग्री. तर तो 110 डिग्री आपण ड्रॉ केला. इकडून मेजर करायचा, 0 मध्ये 90 येणार आणि त्याच्या पुढचा 100, 110. तर इथे असं पुढे वाढवे. आता नेक्स्ट स्टेप यू एन काढायचं आहे आपल्याला 4.6 सेंटीमीटर. तर स्केल घ्यायची, स्केलमध्ये डिस्टन्स घ्यायचं 4.6 सेंटीमीटर. सो 0 टू 4 अँड 4.6. बरोबर 4 आणि 5 च्या मध्ये 4.5 आणि त्याच्या पुढची एक लाईन. ओके, त्याच्या पुढचा नेक्स्ट 4.6. 4.5 च्या जरासा पुढचा एक 4.6. तर तो घेतला, तो यू वर ठेवला आपण. आता तो यू वर ठेवून काय करायचा, हा आर्क मारायचा यू वर ठेवून. ओके, तो मारल्यानंतर जिथे ती लाईन इंटरसेक्ट होते एफ यू वरती काय म्हणायचं, वरचा पॉईंट काय असणार आहे, जसं या रफ डायग्राम मध्ये इथे एन आहे तसं इथे एन येणार. एफ आणि एन तो जॉईन करून घ्यायचा, एफ टू एन. ओके, यू 110 डिग्री, यू एन 4.6 सेंटीमीटर अँड एफ यू इज 5 सेंटीमीटर. सो एफ यू किती ड्रॉ केला आपण 5 सेंटीमीटर. आता नेक्स्ट याच्यामध्ये
नेक्स्ट मध्ये आपल्याला काढायचा आहे ट्रायंगल PRS, की ज्याच्यामध्ये RS आहे आपला 5.5 सेंटीमीटर, RP आहे 4.2 आणि R काढायचा आहे 90 डिग्री. आता याच्यामध्ये बघा RS आणि RP मध्ये मोठा कोण आहे? RS, आणि त्याच्यामध्ये R आहे की जो अँगल काढायचा आहे. जो अँगल काढायचा आहे तो त्या बेसमध्ये असला पाहिजे. अँगल आपण जिथे बेस आहे तिथूनच काढू शकतो. तर रफ डायग्राम मध्ये पहिल्यांदा काय करूया, RS 5.5. तर इथे काय एक्झॅक्टली गरज नाही तशी. रफ डायग्राम आहे. RS 5.5 सेंटीमीटर. नेक्स्ट अँगल R 90 डिग्री. R हा 90 डिग्री आहे. ओके, इथे काढायचा तो 90 डिग्री काढला. तर तो 90 डिग्री काढल्यानंतर RS 5.5 सेंटीमीटर, अँगल R किती डिग्रीचा काढलाय? 90 डिग्री. ओके, अँड वरती असणार आहे तो कोण असणार आहे? P. मग RP किती काढायचा आहे? 4.2 सेंटीमीटर. आणि मग तो 4.2 चा काढला की P आणि S जॉईन करून घ्यायचे इकडे. ओके, ना फर्स्ट ड्रॉ करूया आपण RS. RS 5.5 सेंटीमीटर. तो 0 to 5.5 सेंटीमीटर. ओके, 0 पासून स्टार्ट करायचं आणि किती आहे तो 5.5, 5 आणि 6च्या मध्ये, बरोबर 5.5. ओके, सो RS ड्रॉ केला आपण. देन अँगल R इज इक्वल टू 90 डिग्री, बरोबर हा जो आहे. तर इथे R ला मॅच करायचा. अँगल मेजर करताना नेहमी कुठून करायचा अँगल? तर लाईनला लाईन आणि तो बदला एरो बरोबर R वर ठेवायचा आणि जिकडे हा पॉईंट आहे दुसरा तिथून त्याच्या 0 करून 0, 10, 20, 90 बरोबर कुठे येतो? इथं समोर अगदी. तर तो घ्यायचा बरोबर 90 तिथे आणि 90 डिग्रीचा अँगल काढायचा. ओके, हा काढला आपण 90 डिग्री. हा जो इथे दाखवलाय राईट अँगलचा सिम्बॉल आहे तो, किंवा तुम्ही 90 डिग्री जरी राईट डाऊन केलं तरी चालेल. आता PR किंवा RP, RP 4.2 सेंटीमीटर. तर कंपासमध्ये किती डिस्टन्स घ्यायचं? 4.2. दिस इज 4. ओके, 4.1 अँड 4.2 हे डिस्टन्स घ्यायचं. RP काढायचं, त्यामुळे R वर ठेवायचं कंपासचा टोक आणि हा आर्क मारायचा. ओके, तो मारल्यानंतर यस इथे मिळणार तो वरचा पॉईंट P. ओके, P आणि कोण जॉईन करून घ्यायचं? यस. P आणि यस जॉईन करून घेतला आपण तर आपला ट्रायंगल तयार होईल. PS. RS आहे 5.5 सेंटीमीटर. PR किती आहे? 4.2 सेंटीमीटर आणि अँगल R 90 डिग्री. असा आपण राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. ओके, तर ते इथे जे 4 आहेत याच्यातले या प्रॅक्टिस सेट मधले ते कम्प्लीट झालेले 4 क्वेश्चन्स. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 4 जो आहे तो बघूया. ओके, थँक्यू.